त्या वारीची अनुभूती या ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा देहूपासून निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। कशा पद्धतीने सध्या तयारी करण्यात आली आहे? सालाबाद प्रमाणे जिल्ह्यामध्ये तमाम डॉक्टर्स मंडळींचं सुद्धा आम्ही स्वागताची तयारी प्रशासनाने जोरदार केलेली। कलेक्टर असतील, सीओ असतील, एसपी असतील, सगळेच डिपार्टमेंट त्याचबरोबर सर्वांनी जय्यत तयारी केलेली आहे वारकऱ्यांचे स्वागताची। आणि अपेक्षा पण ही धरलेली की यावर्षी पाऊस काळ व्यवस्थित झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या ही दुपटीनं येणार आहे अशी गृहीत धरून तयारी केलेली आहे। आणि एक सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वागत करतायत पालखीचं आणि सेवा करण्याचं काम करतायत। वारकऱ्यांच्या रूपातच विठ्ठलाला पाहून सोलापूर जिल्ह्यातील नागरिक त्यांचं स्वागत करतायत आणि उत्सुक आहेत। म्हणजे नुसतं ज्ञानेश्वर महाराज पालखी, तुकाराम महाराज पालखी नाही तर जेवढ्या संतांच्या पालख्या या जिल्ह्यामध्ये येतात त्या सर्व पालख्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सज्ज आहेत। लाखो वैष्णवांचा मेळा खरं तर आता पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। एकंदरीतच पोलीस प्रशासन असेल किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि आपण सर्वजणच असं वेगळं पण दरवर्षीप्रमाणे असं काही तयारीचं आहे यावर्षी? दरवर्षीच्या अनुभवातून जे शिकायला मिळते प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे। आणि ही वारी सुरळीत पार पडावी, विठ्ठलाचं दर्शन एखाद्या दिवशी व्यवस्थित पार पडावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने चांगली तयारी केलेली आहे। यावर्षी खरं तर वारकऱ्यांची मोठी संख्या आहे, पाऊस झालेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने जो वारकरी समाज आहे तो पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे गर्दीचं सुद्धा तिथलं नियंत्रण असेल किंवा आता दर्शन रांगेचा एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे। कारण की शिंदे गटाच्या एका आमदारांनी पोलीस तिथल्या ज्या समितीवरती एक पत्र लिहून दबाव आणला होता की VIP रांग सुरू करावी। या सर्व गोष्टीवरती तुम्ही कसं बघताय? देवासमोर कोण VIP नाही आहे आणि या सणाच्या कालावधीमध्ये कुणीच VIP दर्शन घेऊ नये। जी जिल्हा प्रशासनाने भूमिका मांडलेली, अधिकाऱ्यांनी भूमिका मांडलेली त्याचं पालन सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। इतर वेळेस तुम्हाला सोय आहे, जेव्हा गर्दी नसते तेव्हा लोकप्रतिनिधींनी येऊन दर्शन घ्यावं। आता वारकऱ्यांचे दिवस आहेत, ते वारकऱ्यांना ते दर्शन घेऊन द्यावं त्यांनी। शेवटचा प्रश्न विचारतो, आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाकडे काय मागणं मागताय? आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी विठुरायाकडे एकच मागणी करतोय की पाऊस काळ चांगला होऊ दे आणि शेतकऱ्याची पिकं चांगली होऊ देत आणि त्याला चांगला दर मिळू दे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाकडे एकच मागणं मागतोय की पाऊस काळ चांगला होऊ दे आणि शेतकऱ्याची पिकं चांगली होती। ही मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिचेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।